Hello friends. Types of triangle. Types of triangle depend on the angles. There are three types of triangles. One is acute angular triangle, ज्याच्यात तिन्ही पण कोन 90 पेक्षा कमी असतात. Each angle is less than 90 degree. So this is acute angular triangle. In this case, one is fixed 90 degree and remaining two are acute. It is called right angle triangle. Right angle triangle means कि confirm two angles are acute. Two angles are acute. And in case of this triangle, it is obtuse angle triangle. In this case also, two angles are acute. Two angles are acute. Means in each type of triangle, at least one angle is acute. इथं तर 3 ला 3 acute, इथं 2 acute, इथं 2 acute. पण असं पॉसिबल आहे का की एखाद्या ट्रायंगल मध्ये 2 राईट अँगल आहे किंवा 2 ऑब्टूस अँगल आहे किंवा एखादा अँगल ऑब्टूस असलाच पाहिजे, एखादा अँगल राईट असलाच पाहिजे असं कंपल्शन नाही. पण एक कंपल्शन आहे, in each type of triangle one angle is must be acute. एक ट्रायंगलचा एक अँगल acute असलाच पाहिजे. म्हणून मी इथे ट्रायंगल कन्सिडर करताना एक असा ट्रायंगल कन्सिडर करणार की ज्याचा कमीत कमी एक अँगल हा acute असला पाहिजे. कन्सिडरेशन करतो मी तर let us consider a triangle. Let us consider a triangle ABC. Triangle ABC. या ट्रायंगल मध्ये एक assumption करतो in which angle B is acute. कुठला तरी एक घ्या, angle A म्हणा, B म्हणा, काही हरकत नाही. angle B is acute. कोणाला ए घ्यायचा तर मला त्याप्रमाणे ते म्हणावं लागेल. सी घ्या, पण कुठला तरी एक अँगल ॲक्यूट. सपोज ए इज द ॲक्यूट अँगल अँड अँगल बी आता रिमेनिंग अँगल. आपण फिगर पाहिला तिने पण रिमेनिंग अँगल कसा असू शकतो यासाठी मी तुम्हाला फिगर कन्स्ट्रक्ट करून दाखवतो. लेट अस कन्सिडर अ ट्रायंगल whose one angle is acute. This is the one angle and that is angle A is acute. मी ही जर लाईन अशी एक्सटेंड करत गेलो आणि ट्रायंगल जर जॉईन केला, A it is angle B, this is angle C. Triangle ABC. Now this is compulsory acute. Here B is also acute. So angle B may be acute. मग B ची पोझिशन कशी बदलायला पाहिजे. लेट अस कन्सिडर द ट्रायंगल whose angle A is again acute. Angle A is again same acute. तेवढ्याच मेजरमेंटचा तो अँगल घ्या, तेवढ्याच मेजरमेंटचा अँगल घ्या आणि तसाच ॲक्यूट घ्या. आणि B ची पोझिशन अशी लेफ्ट कडे शिफ्ट करा. B ची पोझिशन लेफ्ट कडे शिफ्ट करा. असे ॲडजस्टमेंट करा की B इथं आला पाहिजे, म्हणजे हा अँगल 90 आला पाहिजे. A is acute but B is acute or right. पुन्हा तुम्ही एक पोझिशन जर अशी घेतली तर पुन्हा B इकडे शिफ्ट केला तर मी इथे जे हे आपण जोडणार BC. It is A acute angle, it is a C and this is the B. Now in this case the angle is obtuse. Angle B means angle A is compulsory acute but angle B may be acute, right or obtuse. तिन्ही फिगर एकाच जागेवर ऍडजस्ट झाल्या पाहिजे अशी मी ऍडजस्टमेंट केली. Angle A is compulsory acute. So let us consider a triangle ABC in which angle A is acute and angle B is
B has three conditions, either acute, right, obtuse. तिन्ही केस मध्ये एक काम करू, ड्रॉ अ हाईट म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम vertex C to the AB, that is CD is the height of triangle ABC. Draw height, but here CD and CB are same, so D and B are coincide. CD equals to CB, and in this case, it is our CD. It is CD. This is the height. म्हणजे मला इथं हाईट काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे कन्स्ट्रक्शन, हाईट काढण्यासाठी ही साईड मला प्रोड्यूस वाढवावं लागेल. म्हणजे ही झाली आता हाईट हाईट हाईट. या केसमध्ये हाईट अँड बी सी एकाच जागेवर समजण्यासाठी मी तिला रेड न डॉटेड दाखवतो. अगेन कन्सिडर ट्रायंगल ABC. In this triangle we consider one angle is acute. Why? Because in any type of triangle one of the angle is acute. So remaining are maybe acute, right, obtuse. एक कंपल्सरी acute असतोच. मग दुसरे अँगल कसे असतील तर acute, right, obtuse. So we consider all type of triangle. Acute angular triangle, right, obtuse angle triangle. म्हणजे हा तुम्हाला मी कन्सिडर थेरम प्रूव्ह करण्यासाठी पूर्ण टाइपचे ट्रायंगल, कंप्लीट टाइपचे ट्रायंगल आले पाहिजे असे ट्रायंगल कन्सिडर केले. मग काही मुलांना प्रश्न पडतो की सर हा अँगल ए हा ॲक्यूट का गृहीत धरला. त्याला कारण आहे, इन ईच टाइप ऑफ ट्रायंगल ॲटलिस्ट वन अँगल इज ॲक्यूट. मग रिमेनिंग अँगल मे बी ॲक्यूट, राईट, ऑब्टूस. अँड हेन्स वी गेट acute angular triangle, right angular triangle, and obtuse angular triangle. Means we consider all type of triangle. Now in each triangle we find the sine of angle E. Sine of angle E. या फिगर मध्ये sine A is here. This is angle E. Sine A is opposite side of angle. आणि हे 90 डिग्री असल्यामुळे हायपोटेनियस इज AC. साइन A इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन AC. याच इक्वेशनला मी पुढे नेतो आणि CD इज इक्वल्स टू AC साइन A. मग CD इज इक्वल्स टू AC इनटू साइन ऑफ अँगल A. हे मिळालं आपल्याला एक कंडिशन. CD is equals to AC sin A. In the same triangle, what is the sin B? What is the sin B? Sin B ची व्हॅल्यू काय? अपोजिट साइड. इथं अपोजिट साइड येईल CD. अपोजिट इथं सुद्धा CD डिवाइडेड बाय या राईट अँगलच्या समोरची म्हणजे हायपोटेनियस इज CB. And therefore we get here also CD is equals to sine CB into sine of angle B. CD च्या तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळाल्या. CD is equals to AC sin A and CD is equals to CB sin B. म्हणून मी इथं थोडंसं बाजूला लिहिणारे मुद्दा, कारण तिन्ही फिगरसाठी मला त्याला प्रूव्ह करायचे म्हणून इथं लिहितोय. अँड हेन्स वी गेट CD लेफ्ट हँड साइड से, सो राइट हँड साइड से, देन वी गेट AC into sin of A is equals to sin CB into sin of angle B. And this can be written as sin of angle A divided by CB is equals to sin of angle B divided by AC. We get result from first figure. Now for second figure. Second figure मधून आता हेच तिकडे रिझल्ट येतात का व्हेरीफाय करायचे. Now for the angle A sin A, opposite side CB म्हणू का CD म्हणू? CB CD same. So it is the CD.
upon hypotenuse AC, so CD upon AC, and here also we get CD is equals to AC sin A. सेम इक्वेशन इथं पण मिळालं, CD is equals to AC sin A. पुन्हा मला हे इक्वेशन आणायचा प्रयत्न करायचा, CB is equals to CD by C, sin B सॉरी sin B. फिगर कडे पहा आणि मला sin B म्हणजे कितीचा अँगल आहे पहा इथं, B 90, सो sin 90 1, sin 90 1, sin of angle right angle is equal to 1. म्हणजे लेफ्ट हँड साइड मला 1 यायची कन्फर्म आहे, आणि मला पाहिजे CD बाय CB, मला पाहिजे CD बाय CB किती येते 1, सो LHS 1 RHS 1, so it can be written as CD by CB, because CD by CB 1 sin 91, so for this figure also we write sin B is equals to CD by CB. हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल होता, हा राईट अँगल, पण सेम रिझल्ट इथं पण यायला आहे, आणि मला इथं म्हणता येईल hence we get CD is equals to CB into sin B. Hence we get CD is equals to CB into sin B. पुन्हा त्याला कंपॅरिझन करायला लागेल तुम्हाला मी, CD left hand side same, so right hand side same, and you get the result for second triangle also, for right angle triangle also, and now the third. इथं blue lines confusion होईल म्हणून blank. Now for this figure sin A ट्रिगोनोमेट्री फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्ये डिफाइन करता येते. मग राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, ACD. So sin A opposite side is CD and hypotenuse is here AC. And in this figure also we get CD is equal to AC into sin A. सेम CD इक्वल्स टू AC sin A या अप टू सॅंगल ट्रायंगल मध्ये सुद्धा प्रूव्ह झालं, आता राहिलं कोण, आता काढायचंय मला sin B काढण्याच्या पेक्षा मी तुम्हाला इकडे पहा म्हणेल, हा अँगल B हा कोण तिकडला CBD, it is complete pi, it is B, so remaining is pi minus B. This angle is pi minus B. Now observe the CBD right angle triangle, CBD. Now in that right angle triangle, sin of angle pi minus B, sin theta is equals to the opposite side upon the hypotenuse. आता लेफ्ट हँड साइडला पहा, sin pi minus theta, मी तुम्हाला फॉर्म्युला विचारतोय, sin pi minus theta equal to sin of theta. Because of that the left hand side is sin B. Because of this formula it is sin B, CB sin B, and hence here also we get CD is equals to CB sin B, CB into sin of pi minus B म्हणजेच B मिळालं. ठीक आहे, CB sin B, CD AC sin B, same equation आलं. Again here left hand side same, so right hand side same. What is right hand side? CB sin B, and hence we say that this result is satisfied for acute angle triangle, right angular triangle, obtusangular triangle. So can we say that in each type of triangle, whether we take any type of triangle ABC, you get sin A by CB is equals to sin B by AC.
आता या फिगरकडे पाहू आपण. कोणी नाही त्या फिगरकडे पाहू. ट्रायंगल मध्ये किंवा एक नवीन ट्रायंगल तिथे काढतो. इन दिस ट्रायंगल सपोज इट इज A, it is B, angle C. In the triangle, side opposite to angle A is A, small e. Opposite to B and opposite to C is small c. अँगलच्या अपोजिटची साइड स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी. तर बी सी ला मी स्मॉल ए लिहू शकतो, ए सी ला मी स्मॉल बी लिहू शकतो. आणि हा रिझल्ट पुन्हा एकदा तुम्हाला खास वाटेल, साइन ऑफ ए डिवाइडेड बाय स्मॉल ए बी सी and is equals to sin of b divided by AC. AC means small b. काय प्रूव्ह केलं मग आपण? साइन ऑफ अँगल A अपॉन इट्स अपोजिट साइड इज इक्वल्स टू साइन ऑफ अँगल B अपॉन इट्स अपोजिट साइड. We prove that the ratio of sin of angle upon its opposite side equal to sin of another angle upon its opposite side. And similarly you can prove that sin of angle A by A must be equal to sin of angle C by C. And from these two, म्हणजे हे जसं आपण दोन प्रूव्ह केलं, sin A sin B व्हॅल्यू काढून, मग आपण sin A sin C व्हॅल्यू काढून प्रूव्ह करू शकतो. बेस काय घ्या? A C घ्या, B वर घ्या. जसा बेस A B घेतला, अँगल A अँगल B मिळाला. बेस ए सी राहू द्या, तुम्हाला साइन ए साइन सी चं रिलेशन मिळेल, म्हणजे हे रिलेशन मिळेल. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दिस रिझल्ट अँड हेन्स वी गेट साइन ऑफ अँगल ए अँड इट्स अपोजिट साइड देअर रेशो, साइन ऑफ अनदर अँगल बी अपॉन इट्स अपोजिट साइड अँड साइन ऑफ अँगल सी अपॉन इट्स अपोजिट साइड. म्हणजे रेशोज ऑफ sine ratios of angle and their opposite sides are same. Means sine of the angles of triangle and their opposite sides are in proportion, or in any triangle this condition is proved. म्हणजे इथे मी असं म्हणू शकतो, it satisfied for any triangle. In any triangle ABC, we consider that sin A by A equal to sin B by B equal to sin C by C. आणि हा जो मी तुम्हाला काय शिकवलंय का, त्याला म्हणते साइन रूल. साइन रूल रिपीट करू का? हे एकदा. तर इथं काय करायचं पहिले, लेट अस कन्सिडर ट्रायंगल ABC. Because every type of triangle has at least one angle is acute, so consider one angle is acute. What about remaining two angle? त्या two पैकी फक्त एकच घेतो. One is acute. Another B is acute, maybe right, maybe obtuse. Now for the acute angular triangle, draw the height. Now for only this triangle, find sin A opposite by hypotenuse, sin B opposite by hypotenuse. You get CD equal to equating the right hand side, you get this result. Means this result. एका फिगर साठी पहिले तयार करून ठेवा. कंपेअर करायचं आता पुढच्या ट्रायंगल मध्ये sin A opposite by hypotenuse, हे एकदम सिमिलर, काही डाऊट नाही. पण सेकंड साइन बी काढताना मला विचार करावा लागेल, बी इज 90 डिग्री, सो साइन 91 लेफ्ट हँड साइड इज 1 राइट 1 असेल, यायला पाहिजे. मग सी डी बाय सी बी लिहायचे मला, सी डी बाय सी बी. हेन्स द कंडिशन सॅटिस्फाइड बाय राइट अँगल ट्रायंगल आल्सो, सो वी गेट लेफ्ट hand side same, right hand side same, then we get again AC sin A equals to CB sin B, then we get the result. We result getting for acute angle, right angle, same result तोच मिळाला. ट्रायंगल ची टाइप बदलली. पुढे obtuse angle triangle, height is CD, so sin A opposite side upon hypotenuse,
मी हे रिझल्ट पाहणार तिन्ही फिगर मध्ये मिळतं. सी डी एसी साईन आहे, सी डी एसी साईन आहे, पण ते जबरदस्ती आणू नका, येतो तो फक्त फिगरकडे पाहायचं. ओके. देन साईन बी डायरेक्ट मिळत नाही कारण बी अँगल इकडे आणि तो राईट अँगल ट्रायंगलच आहे. तिकडे जा पाय मायनस बी, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. साइन थीटा इक्वल्स टू अपोजिट बाय हायपोटेनियस, अपोजिट बाय हायपोटेनियस, and then we get sin pi minus b is equals to cd by cb, cd opposite आणि छोट्या ट्रायंगलचे हायपोटेनियस आणि cd. sin pi minus theta is sin theta and हे sin b is equals to पुन्हा तेच कंडिशन आली, म्हणजे पुन्हा तीच कंडिशन, पुन्हा तीच कंडिशन. आणि पुन्हा तुम्हाला म्हणलं जसं मी ए बी बेस घेतला, तुम्ही बी सी घ्या, कोणी ए सी घ्या, मग कुठल्या तरी दोन साईड आणि करस्पॉन्डिंग अँगलचे साईड रेशो प्रमाणात येते, रेशोमध्ये येते. अँड हेन्स साइन ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल अँड अपोजिट साइड्स आर इन प्रपोर्शन. धिस इज कॉल्ड द साइन रूल. याचा प्रूफ कंप्लीट व्हिडिओच्या खाली मी PDF ला व्यवस्थित लिंक करेल, ते लिहून घ्या. लिहिताना पुन्हा व्हिडिओ पहा, खूप इंटरेस्टिंग आहे आणि इझी आहे. ओके. साइन रूल याचं प्रूफ आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिलं. पण साइन रूल, व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर द साइन रूल? इफ ABC एनी ट्रायंगल, इफ ची गरज नाही मला इथं, इन एनी ट्रायंगल ABC, in any triangle ABC we get side A upon sine of angle opposite to A, side B upon sine of angle opposite to B, side C upon sine of angle opposite to C. मी फिगर मध्ये दाखवतो नेमकं काय आहे ते. सपोज ABC is the triangle, ABC is the triangle. The side opposite to angle A is denoted by small a. It is by small b. Then sine rule says that A upon sine of angle A, B upon sine of angle B, C upon sine of angle C are equal. Means the sides of angles of triangle and sine ratios of angles opposite to them are in proportion. This is our sine rule. This sine rule is, we write here, A divided by sine of capital A, B divided by sine of capital B, and C divided by sine of capital C. And suppose that ratios are equal to K. Means A by sin A equal to K, B by sin B equals to K, C by sin C equal to K. Or we can write the small a is equals to K sin A, small b is equals to K sin B. We also find these equations from this. A is equals to K sin A, B is equals to K into sin B, and C is equals to K into sin C. This is our statement of the sine rule. Now problems on this sine rule. What are the problems on this sine rule? Problem number first मी इथं तुम्हाला डिस्कस करतो. In triangle ABC, if measure of angle A 45 degree, then second measure of angle B is equals to 60 degree, and one thing is given, find the ratio. Then find the ratios of its
क्वेश्चन काय विचारलाय मी आपल्याला फाइंड द रेशोज ऑफ इट्स साइड्स मीन्स आवर aim is finding the a as b as c आपल्याला फाइंड आउट काय करायचे फाइंड द रेशोज ऑफ साइड्स अँड व्हॉट आर गिवन काय काय ते पहा या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलंय कुठलं ट्रायंगल एबीसी मध्ये काय काय दिले एकदा पहा इन ट्रायंगल एबीसी गिवन व्हॉट इज गिवन measure of angle A is equals to 45 degree. Measure of angle A is equals to 45 degree and measure of angle B is equals to 60 degree. With the angle now is given measure of angle A is equals to 45 degree. But we know that measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C is equals to 180 degree. पण या चॅप्टर मध्ये नाही का सरासरी इतकं मेजर ऑफ शक्यतो लिहिणार नाही मी डायरेक्ट काय लिहिल अँगल A plus B plus C is equals to 180 degree because here small ABC are the sides and capital ABC are the angles of triangle. ABC are the angles of triangle. Here angle A is 45 degree, angle B is 60 degree, angle C is equals to 180 degree. And therefore angle C is equals to या दोघांची सम पहा तुम्ही 105 minus 180 म्हणजे 180 degree minus 105 therefore angle C is equals to 75 degree. Here two angles are already given. Third angle is known using the condition sum of angles of triangle equals to 180 degree. Now observe the sine rule. A by sin equal to B by sin B equal to C by sin C equal to K. K is any number. Here A, B, C are known. That means we get A upon some real number, B upon real number, C upon real number. That means you get the ratio. मग राहिले काय करायचं sin A, sin B, sin C. And hence using this given condition we find the value of sin of A. What is the A? A 45 degree. So sin A is equals to sin 45 degree that equals to 1 by root 2. Then sin of angle B B त्यांनी दिले 60 degree. Sin B म्हणजे sin 60 is equals to root 3 by 2. We get sin A, we get sin B, and also we can find the sin C. But here sin C angle is 75 degree and that 75 degree written as 45 degree plus 30 degree. हा अँगल आपल्याला डायरेक्ट असा पार्ट नाही मग त्याला मी लिहिलं कंपाऊंड मध्ये 45 plus 30 means 75 and now using the compound angle formula. What is that? Sin 45 degree into cos 30 degree plus cos 45 degree. आठवतो ना compound angle formula? Sin A cos B plus cos A sin B. Sin 45 degree is equals to 1 by root 2. Cos 30 is equals to square root 3 by 2. Cos 45 is 1 by root 2 and sin 30 is 1 by root 2. Now make their product root 3 by 2 root 2, 1 by 2 root 2 and hence their sum because denominator is the same 2 into root 2 denominator is the same then we can write numerator sum
we can write sum in numerator, that is root 3 plus 1. This is the value of sine c. This is the value of sine c, and hence finally we get value of sine A, value of sine B, and value of sine C. Question is, find the ratios of its sides. But sine A, sine B are known, sine A, sine B are known, and but by sine rule, what we get? A divided by sine of A is equals to B divided by sine of B is equals to C divided by sine C. Here A divided by sine A, यात फक्त किंमत टाकायचं काम आहे. A divided by sine A, sine A is 1 divided by root 2. B divided by sine B, what is B? It is square root of 3 by 2. B, sine B. And finally C divided by sine C, it is equals to square root of 3 plus 1 divided by 2 root 2. Now multiply each term by 2 root 2, 2 root 2, 2 root 2. Multiply each term by 2 into root 2. हा जो फ्रॅक्शन नंबर आहे 2 into root 2, याने प्रत्येकाला एक्स्ट्रा मल्टिप्लाय करा. फायनली वी गेट 2 root 2 and 1 by root 2, you get 2 is equals to B divided by 2 into root 2. 2 get cancelled and 2 get cancelled. 2 root 2, root 3 by 2, 2 get cancelled, and here we remains root 6, and C divided by multiplied by 2 into root 2, and hence at the denominator it is root 3 plus 1, and therefore A as B as C are in the ratio 2 as root 6 as root 3 plus 1, and hence we get the ratio A as B as C is equal to 2 root 6 as root 3 plus 1. These are the ratios of sides of triangle. पुन्हा repeat करतो मी इथं. Measure of angle A given, B given, we can find C. We get ABC angle, find sine A, sine B, sine C. Because of there is relation between side and angle, and hence put the values in the A by sine A, B by sine B means sine rule, and simplify it, you get the ratio of A as B as C. This is our first problem depend on sine rule. पाहून घ्या एकदा, डाऊट नसावा असं वाटतं, तर सोपा प्रॉब्लेम. प्रत्येक वेळेला हा साइन रूल इथं आता लागणार. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला साइन रूल इथं 100% लागणार, कारण मी निवडून प्रॉब्लेम घेणार आहे. प्रॉब्लेम्स डिपेंड ऑन द साइन रूल. एक प्रॉब्लेम लिहितो आणि मग तुम्हाला सुरुवात करायला सांगू की नेमक्याच्यावर काय विचार करते. पुढचा प्रॉब्लेम द अँगल्स ऑफ ट्रायंगल्स, द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल किंवा ऑफ द गिवन ट्रायंगल आर इन AP, are in arithmetic progression, and the B side, C side, they are in ratio, and that ratio is equals to root 3 as root 2. Angles of triangle are in arithmetic progression, and B as C, ratio root 3 as root 2. मग आपल्याला क्वेश्चन इथे विचारलाय, then find angle A, B and C. Then find angle A, angle B and angle C. एवढ्या इन्फॉर्मेशन आपल्याला अँगल ABC फाइंड आउट करायचं. क्वेश्चन नीट रीड करा. Angles of triangle are in AP. There are 3 angles for a triangle, and that are
सिम्बॉलिकली कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. म्हणजे इथे कंडिशन जी दिली का ती पहिली कंडिशन आहे अँगल्स इन ए पी. राईट दिट कंडिशन. पहिले म्हणून आपण गिव्हन ट्रायंगल ए बी सी. एक ट्रायंगल दिले आपल्याला ट्रायंगल ए बी सी. वेअर इन दॅट ट्रायंगल अँगल ए, मी म्हणा सिम्बॉल आपण काय करू फक्त अँगल ए ला कॅपिटल ए कॉमा बी कॉमा सी. these angles are in arithmetic progression. What is the meaning of ABC and AP? That means that difference between BA and difference between C and B, difference between first, second, third are must be same. B left lage, you get B plus B to B. A right lage, you get plus A plus C. This is the equation number 1. Because ABC are in AP, capital ABC angles are in AP, difference between first, second, third are same. B right ला घेतला, A इकडे घेतला, meaning of AP यूज केला. These are in AP. आणखी एक पण also you know sum of angles of triangle A plus B plus C is equals to 180 degree. Sum of angles of triangle equals to 180 degree. आता first equation कडे पहा. 2b means A plus C. A plus C is equals to 2b and this b. A plus C plus b. त्यातल्या ह्या दोघांना जवळ गेलो. This is 2b plus b and it gives 3b is equals to 180 degree. कळलं काय? A plus C means 2b. A plus C 2b and this b it is 3b, and in this way you get the first angle 60 degree. एक अँगल तर आपल्याला भेटला तो म्हणजे अँगल B is equals to 60 degree because ABC are in AP. Difference say you get one condition. Sum of angle of triangle 180 degree. Then use this condition for A plus C, 2b and this b, 3b, you get b. Also, by using the sine rule. आपण या sine rule यूज करू. कशामुळं? B as C रेशो दिलाय. अँगल ए माहित नाही झाला पण बी माहित झाला, सी माहित नाही झाला. हे तीन पैकी आपल्याला एक अँगल माहित झाला, दोन माहिती व्हायची राहिली. एक जरी आणखी तुम्हाला माहित झाला तरी सफिशियंट आहे. तिसरा पुन्हा या कंडिशन मध्ये टाकून काढता येतो. मग काय करूया? युजिंग साइन रूल. बाय साइन रूल. साइन रूल मध्ये ही कंडिशन टाक. कुठली कंडिशन आपण माहित असलेली? ए बाय साइन ए, बी बाय साइन बी. लक्षात ठेवा बी माहित आहे आणि सी बाय साइन सी. मी जे नोन आहे ते याच्यात टाकायचा प्रयत्न करतो. ए बाय साइन ए, बी अननोन आहे सध्या, रेशो माहिती आहे पण बी अननोन आहे. 60 साइन बी. साइन 60 किती येते आपल्याकडं? स्क्वेअर रूट ऑफ 3/2 अँड सी डिवायडेड बाय साइन ऑफ सी. मला फक्त या कंडिशन मध्ये सध्या तरी केवळ बी दिलं तर 60 साइन 60 रूट 3/2. पुन्हा प्रॉब्लेम कडे चला. बी अपॉन सी रूट 3/2 या इक्वेशन आपण ऍडजस्ट करू. A divided by sin of A, B upon C. ना C इकडे गेलो आणि रूट 3/2 त्याच्या जागेवर घेतो. इंटरचेंजिंग द C and रूट 3/2 असं चालतंय का? पहा या इक्वेलिटी मध्ये C इकडे घ्या, रूट 3/2 राईटला घ्या. जमीन आणि बाकी जशाला तसं. का असं केलं मी? बिकॉज B as C रेशो इज नोन. आता याला थोडंसं स्टॉप करू. इथं कंडिशन टाकून द्या. रूट 3 अपॉन रूट 2 इज इक्वल्स टू रूट 3/2 डिवायडेड बाय साइन ऑफ अँगल सी. कंडिशन इतकी सोपी झाली. नंबर रियल नंबर माहित आहे फक्त साइन सी माहित नाही. दोन्ही साइडचं रूट 3 कॅन्सल.
आणि साइन सी लेफ्टला घ्या. साइन सी इक्वेशन सॉल्व्ह करताना साइन सी लेफ्टला घ्या. √3 ऑलरेडी कॅन्सल. मग आमच्याकडे इथं उरलं कोण? न्यूमरेटरला 1/2 आणि साइन सीच्या इथं काहीच नाही. साइन सीच्या डिनॉमिनेटरला आले √2. √2 पुन्हा याला मी काही नाही केलं बा. √3 कॅन्सल. साइन सी लेफ्टला घेतलं. 1/2 by 1 and here √2 and therefore you get sin c equal to √2 प्रोडक्ट मध्ये जाईल आणि पहिलं आपल्याकडे असलेलं 1/2 ॲज इट इज असेल. 1/2 by 1 म्हणजेच 1/2 and hence we get sin c is equals to 1/√2. या दोघांचा हे पाहा ना, 2 ला √2 into √2 1 of the square root 2 cancel 1/√2 because sin c is 1/√2. Sin c is 1/√2, so angle C must be of measure 45 degree. पुन्हा रिपीट झालं इथं. B माहित झालं, C माहिती झालं. B माहित झालं, C या कंडिशन कडे झालं. B नोन आहे, C नोन आहे. A फाइंड आउट करा आणि पुन्हा इथं या कंडिशनला काहीतरी आपण नाव देऊ 2 and therefore from the equation number 2, equation 2 कडे पहा. A plus B plus C. A unknown, B 60 degree, C 45 degree and sum 180 degree. B माहिती, C माहिती, किमती टाकून दिल्या फक्त. And therefore A angle is equals to 180 degree minus 105 degree. 105 degree. So measure of angle A is equals to 75 degree. And hence we get the angle A 75, angle B 60, angle C 45, and therefore measure of angle A, measure of angle B is 60 and measure of angle C is equal to 45 degree. हे झालं आपलं फायनल आन्सर. मेजर ऑफ एंगल ए, मेजर ऑफ एंगल बी, मेजर ऑफ एंगल सी. इथे पण काय करतात, एक कंडिशन दिली ट्रायंगल साइन एपी, यूज करा कंडिशन. सम ऑफ ट्रायंगल सब ट्रायंगल अँगल काढायचे तर ही कंडिशन वापरल्या जाणार नाही, असं शक्यच नाही. ती कंडिशन यूज करा तर तुम्हाला एक अँगल मिळेल. रेशोज ऑफ साइड्स दिल्या आणि आपल्याला साइन रूल मध्ये रेशोज ऑफ साइड्स अँड साइन अँगल, रेशोज ऑफ साइड अँड साइन अँगल असं दिलंय. हे कंडिशन यूज करण्यासाठी तुम्हाला बी माहित झालं, ही किंमत टाकून द्या. बी एज सी ला ऍडजस्ट करा. बी एज सी आणि आता किमती टाका. याला तुम्ही पाहिलं सुद्धा नाही, याला सॉल्व्ह केलं कारण एवढ्यामध्ये अननोन राहिलं फक्त साइन सी, फक्त साइन सी. सॉल्व्ह करा. साइन सी 1/√2 म्हणजे सी 45 डिग्री. सी मिळालं, बी मिळालं, पुन्हा एक कंडिशन करतो ई मिळेल. दीज आर 2 प्रॉब्लेम्स ऑन द साइन रूल. या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम पाहून कंडिशन ज्या आठवायला का त्या इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम वाचला की कंडिशन आठवली पाहिजे. पुढचा प्रॉब्लेम याच सारखाच तुम्हाला सांगतोय. ते जे प्रॉब्लेम यासारखे असतील तसे तसे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. Question next. In triangle ABC, prove the following. त्यातला नंबर 1 याचे एका सारखे प्रॉब्लेम मी जवळ घेतोय. प्रूव्ह द फॉलोइंग. नंबर 1 A into sin of capital E minus B into sin of capital B. Sin of capital B is equals to C into sin of A minus B. इथे आपल्याला तुम्हाला आता काही काढायला सांगितलं नाही साईड किंवा अँगल्स, फक्त एक स्टेटमेंट दिलंय. ते स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचे. इक्वेशन दिलंय, ते इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचे. मेनली पुन्हा एकदा रिपीट करतो.
की या पूर्ण प्रॉब्लेमला सोडवताना साइन रूलवर डिपेंडेंट कन्फर्म लक्षात घ्या. कारण सगळे प्रॉब्लेम साइन रूलचेच पाहणार आहात. मिक्सिंग अजिबात नको सध्या समजेपर्यंत. मग या प्रॉब्लेममध्ये नीट पहा. आता मी साइन रूल डबल लिहिणार नाही. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी बाय साइन रूल, बाय साइन रूल हे पूर्ण इथं पार्ट असू द्या. इन ट्रायंगल एबीसी बाय साइन रूल व्हॉट वी गेट ए बाय साइन ए equal to b by sin b equal to c by sin c equal to k. So a equal to k sin a, b equals to k sin b, c equals to k sin c. Now read the left hand side. In this side LHS of our proof, what is given? A into sin of capital E minus b into sin of capital B, and that is equals to what is A? By the sine rule. By the sine rule मी sine rule इकडे साइडला लिहिलंय. तुम्हाला जमणार नाही परीक्षेमध्ये लिहायचं म्हटलं बाय साइन रूल. साइन रूल कंप्लीट लिहावं लागेल. मी इथे शॉर्टकट थोडं एकदाच लिहून ठेवलं वेळ वाचण्यासाठी. A sin A, what is A? It is K times sin of capital A. फक्त या A ची किंमत आहे बरं काही A ऑलरेडी आपल्याकडे इंटू साइन ए अशा के इंटू साइन बी अँड इंटू साइन बी. हियर के अँड के टेकन कॉमन, के टेकन कॉमन. नाउ व्हाट रिमेन इन ब्रॅकेट? इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर ए माइनस साइन स्क्वेअर बी, साइन स्क्वेअर ए माइनस साइन स्क्वेअर बी. ही आली आपली लेफ्ट हँड साइड LHS, लेफ्ट हँड साइड LHS ऑफ आवर इक्वेशन. जे प्रूव्ह करायचं का LHS घ्या. ए ला के साइन ए, जिथं जिथं ए आहे तिथं आपण के साइन ए, बी के साइन बी आणि के कॉमन घेतलं तर साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. आता हे फॉर्म्युला तुम्हाला 11th ला ॲक्च्युअली झालेले आहे ट्रिगोनोमेट्रीमध्ये. पण समजा विसरला असेल तर त्याला काही पर्याय नसतो. जर फॉर्म्युला विसरला असेल तर मला तुम्हाला फॉर्म्युला आठवण करून द्यावा लागेल. आपल्याकडं असा एक फॉर्म्युला होता पहा, साइन ऑफ ए प्लस बी इंटू साइन ऑफ ए मायनस बी इक्वल टू कंपाऊंड अँगल साइनचा साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी इंटू पुन्हा कंपाऊंड अँगल साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. याला प्रूव्ह करून कंप्लीट फॉर्म्युला तुम्हाला जर आठवत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. जर नसेल आठवेल तर मात्र हा फॉर्म्युला तुम्हाला मला पुढच्या प्रॉब्लेमच्या आधी प्रूव्ह करून दाखवावा लागेल. याला एक फॉर्म्युला आहे आणि डायरेक्टली तो फॉर्म्युला इथं असं म्हणतो साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी. याचं याचं रिलेशन आहे. इट इज द साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी दॅट इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. हा फॉर्म्युला जर आठवत नसेल तर पुढचा प्रॉब्लेम घ्यायच्या आधी मला तुम्हाला प्रूव्ह करून द्यावा लागेल वाय दिस इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. मग साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी रिप्लेस बाय दॅट फॉर्म्युला. साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी याच्या जागेवर काय लिहिणार आहे मी आता? दॅट इज साइन ऑफ ए प्लस बी इंटू साइन ऑफ ए मायनस बी. फॉर्म्युला पाठ असेल तर खूपच इझी वाटते आणि हा फॉर्म्युला जर माहीत नसेल तर ही स्टेप कुठून आली हा खूप गोंधळ होतो. मॅथमॅटिक्समध्ये कधी फॉर्म्युला जर नीट नसेल तर अडचण येणारच. पुन्हा एक फॉर्म्युला आला इथे, पुन्हा एक फॉर्म्युला आला इन ट्रायंगल एबीसी. हा फॉर्म्युला फक्त ट्रिगोनोमेट्रीमध्ये ट्रायंगलमध्ये घडते. खास साइन ऑफ अँगल ए प्लस बी इज इक्वल्स टू साइन ऑफ रिमेनिंग अँगल सी. साइन ए प्लस बी रिटन एज साइन सी and hence we get k into याला काय लिहिता येईल? याला काय लिहिता येईल? sin c into याला काय लिहिता येईल? sin of a minus b. आता k sin c पुन्हा इथं जा. k sin c म्हणजे कोण आलं? स्मॉल c. k sin c ला काय लिहिता येईल मला?
के साइन सी ना स्मॉल सी आणि साइन ऑफ ए मायनस बी ॲज इट इज and this is equals to RHS and therefore LHS is equals to RHS. ठीक आहे, म्हणजे प्रॉब्लेम किती शॉर्ट आहे पण या साइन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर बी साठी हा जो फॉर्म्युला आहे ना साइन ऑफ ए प्लस बी इंटू साइन ऑफ ए मायनस बी हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ असेल तर प्रॉब्लेम शॉर्ट आहे, नाही तर प्रॉब्लेम इथेच तुमचा ब्रेक होतो. अगेन वन फॉर्म्युला साइन ऑफ ए प्लस बी इक्वल टू साइन सी दॅट इज के साइन सी इंटू साइन ऑफ ए प्लस बी याला साइन ए प्लस बी ला साइन सी के न मल्टिप्लाय के साइन सी आणि के साइन सी म्हणजे सी यू गेट द RHS अँड हे इज द प्रूफ. ज्यांना फॉर्म्युला माहीत नाही त्यांच्यासाठी थोडंसं डाऊटफुल आहे आणि जर तो फॉर्म्युला माहीत असेल तर त्यांच्यासाठी डाऊटफुल नाही आहे. पण जे मुलं व्यवस्थित परफेक्ट कधी पण प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने करतात त्यांना सगळे फॉर्म्युले अगदी आरामात पाठ झालेले असतात. तो फॉर्म्युला मी तुम्हाला एकदा डिस्कस करतो कारण बार बार कामी येणारा फॉर्म्युला आहे, महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला पहा, ॲक्च्युली आपल्याला माहीत असलेले फॉर्म्युले दोन्ही एकत्र आणायचे. सगळ्यांना माहिती आहे की साइन ए प्लस बी इक्वल टू येते साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी आणि दुसरा फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल्स टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट म्हणजे या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट. जरा दोन ब्रॅकेटला नीट ऑब्झर्व करा. सम दोघांची आणि सेम दोन फॅक्टरचा डिफरन्स आहे. सम डिफरन्स याला कसं वाचायला ए प्लस बी ए मायनस बी कॉन्जुगेट फॅक्टर आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला इथं मला विचारायचं आहे साइन ऑफ ए प्लस बी लेफ्ट हँड साइड इंटू द लेफ्ट हँड साइड. ओके, आणि राईट हँड साइड इंटू राईट हँड साइड. पण यांचा प्रोडक्ट मी असा लिहिणार आहे स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट. साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी ना लेफ्ट इंटू लेफ्ट सो राईट इंटू राईट. So right into right घेताना a plus b into a minus b so a square minus b square is their product. मला बदल कोणात करायचा आहे हा cos square b हा cos square a या दोघांमध्ये फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करून बदल करायचा आहे. म्हणजे इथं sin square a ब्रॅकेट मध्ये लिहिणार मी 1 minus sin square b. इथे ब्रॅकेट मध्ये 1 minus साइन स्क्वेअर ए कोणाच्या बदल्यात लिहिलं कॉस स्क्वेअर ए आणि इंटू साइन स्क्वेअर बी. मग आता काय करा साइन स्क्वेअर ए न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा इंटू 1 घेतल्यावर तेच राहिलं. इथं काय राहिलं साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. आता या मायनस न आणि या साइन स्क्वेअर बी न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. इथे येईल माइनस साइन स्क्वेअर बी आणि माइनस माइनस प्लस हा माइनस प्लस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. ह्या दोन टर्म करता साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विल बी कॅन्सल्ड अँड फायनली वी गेट साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर. काय आले लेफ्ट हँड साइड नीट पहा साइन ऑफ ए प्लस बी इंटू साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. साइन ऑफ ए मायनस बी थोडी जागा कमी आहे. हा फॉर्म्युला मी इथं प्रूव्ह करून दाखवला. कंपाऊंड अँगल ए प्लस बी ए मायनस बी
लेफ्टचा प्रोडक्ट राईटचा प्रोडक्ट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फक्त कॉस स्क्वेअर थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा टेकिंग द प्रोडक्ट कॅन्सल द प्लस मायनस टर्म अँड यू गेट द आन्सर. हा फॉर्म्युला कसा आला साइन ए प्लस बी इक्वल्स टू साइन सी. कारण कुठल्याही ट्रायंगल मध्ये ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाई a plus b plus c is equals to pi. So easily two angles की sum is equals to pi minus third angle लिहिता येईल. Sum of two angle a plus b pi minus remaining third angle. कोणी बदल a b इकडे असेल तर इकडे c असेल, b c असेल तर a असेल, a c असेल तर b असेल. त्यातला एक घेतला मी. मग इथे जर मी साइन रेशो घेतला साइन ऑफ a plus b is equals to साइन ऑफ pi minus c. आलायन फॉर्म्युला आठवतो का तर साइन पाय मायनस सी म्हणजे साइन सी अँड हेन्स दिस फॉर्म्युला. हा एकटाच नाही ए बी असेल तिकडे सी बी सी असेल ए सी असेल बी. दीज आर द फॉर्म्युलाज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. पण हा पण इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आणि हे पण इम्पॉर्टंट डिस्कशन आहे. हे असल्याशिवाय पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला थोडीशी अडचणीत असतील. तर दोन्हीही अडचणीत आणते. दोन्हीही फॉर्म्युले नीट पाहावे म्हणजे पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला चांगले जमू शकतात. चला पहा नेक्स्ट प्रॉब्लेम. ए स्क्वेअर इंटू साइन ऑफ बी मायनस सी इक्वल टू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इंटू साइन ए हे आपल्याला प्रूव्ह करायचं. इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह द फॉलोइंग या हेडिंग. याची लेफ्ट हँड साइड LHS. व्हॉट इज द LHS? a स्क्वेअर into sin of b minus c. a square can be written as a using sine rule. This is k into sin a, that is k square sin square a because a square into sin of b minus c. Sin of b minus k square as it is. Now factorize this sin a into sin a into sin of b minus c. आता हे तुमच्या जस्ट आत्ता ओळखीचं होतं आहे मागच्या प्रॉब्लेम मध्ये. sin of a into sin of b minus c that is equal to k square into sin a. Sin a can be written as sin b plus c into sin of b minus c. This is equal to k square into sin a, and the product of these two compound angle formula, product of these two can be written as sin square b minus sin square c. काय करायचं साइन ए असंच ब्रॅकेटच्या बाहेर राहू दे आणि ब्रॅकेटच्या मध्ये k स्क्वेअरला फक्त जाऊ दे. k स्क्वेअर sin स्क्वेअर b minus k स्क्वेअर sin स्क्वेअर c. What is k square sin square b? It is b square. This is c square and hence we get sin a in bracket b square minus c square. अधिका right hand side. Are yes, this is the proof of our statement. म्हणजे मागचा फॉर्म्युला जो तुम्हाला प्रूव्ह करून दाखवला त्याचं इथं काम पडणार. sin b plus c ला sin a ते दोनच फॉर्म्युले इथं पण रिपीट म्हणजे मागचा जमला एक प्रॉब्लेम तर हा पण इझिली जमू शकतो. आता हा क्वेश्चन का मी तुम्हाला मुद्दाम हा क्वेश्चन न मोडता या क्वेश्चन कडे काय प्रूव्ह करायचं आपल्याला. a स्क्वेअर sin of b minus c by sin a, b स्क्वेअर sin of c minus a by sin b, c स्क्वेअर sin of a minus b by sin c. फक्त याच्याकडे पहा a स्क्वेअर sin b minus c इथं टर्म जशाला तशी आहे. या a स्क्वेअरला k स्क्वेअर sin स्क्वेअर येईल. k स्क्वेअर sin स्क्वेअर
साइन स्क्वेअरला स्प्लिट करा, साइन ए साइन ए. इट इज रिटन ॲज साइन ए साइन ऑफ ए साइन बी मायनस सी. आता ही इथपर्यंतचे स्टेप करून जशाला तसे आपण तिथं जर मांडलं तर तुम्हाला काय सोपं जाईल पहा. हे इतकं कन्फ्युजन ए स्क्वेअर इंटू साइन ऑफ बी मायनस सी आपण लिहिता येते के, किंवा ही जर स्टेप लिहिली तरी पुरेशी आहे, के इंटू साइन ए इंटू साइन ऑफ बी मायनस सी. इथे काय लिहिता येईल के इंटू के स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ए साइन ऑफ बी मायनस सी. एक कॅन्सल होईल, साइन ऑफ ए साइन ऑफ ए. सिमिलरली त्या टर्मला म्हणजे इथे तुम्हाला एक टर्म मी करून दाखवली की ए स्क्वेअर इंटू साइन ऑफ बी मायनस सी कॅन बी रिटन ॲज के स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ए इंटू साइन ऑफ बी मायनस सी. Similarly, b square into sin square of c minus a by using sine rule, it is k square into sin square b into sin of c minus a. इथे sin b कॅन्सल होईल. म्हणजे प्रत्येकात डिनॉमिनेटर कॅन्सल करण्यापुरता आपल्याला न्यूमरेटरला एक्सप्लेन करता येते. एक कळलं. पुढे कथा याला डिवायडेड बाय साइन असल्यामुळे तुमच्याकडे राहील काय के स्क्वेअर वन ऑफ द साइन ए इंटू साइन बी मायनस सी. म्हणजे न्यूमरेटरला राहणार आहे साइन ए इंटू साइन ऑफ बी मायनस सी. या साइन ए ला आपल्याला लिहिता येते साइन ए ला लिहिता येते साइन बी प्लस सी अँड remaining sin b minus c अशाला असं, and this can be written as sin square b minus sin square c. म्हणजे या टर्मला तुम्हाला लिहिता येते पहा k स्क्वेअर sin square b minus sin square c, sin square c minus sin square a आणि sin square a minus sin square b. डिनॉमिनेटर तर पहिलेच कॅन्सल व्हायले, या तिघांचे सब 0 सांगता येईल. हा प्रॉब्लेम मी पूर्ण न सांगता तुम्हाला याची हिंट द्यायला. यूज द साइन रूल, साइन बी cancel, and then use the formula sin a into sin b minus c means sin of b plus c into sin b minus c, and that written as sin square b minus sin square c. मग या पहिल्या टर्मला sin square b minus sin square c, sin square c minus sin square a, sin square a minus sin square b. हा तुम्ही सम घ्या, 0 येते. पुढे एका क्वेश्चन मध्ये फक्त फरक काय केलाय पहा. इथं साइन ए च्या जागेवर इथं दिलंय साइन बी प्लस साइन सी. इट इज रिप्लेस्ड बाय साइन सी प्लस साइन ए अँड दिस इज रिप्लेस्ड बाय साइन ए प्लस साइन बी. साइन b minus c याला आपण न्यूमरेटरला असं लिहिलं आणि डिनॉमिनेटर sin b plus sin c, sin c plus sin a, sin a plus sin b. इथे पण एक टर्म तुम्ही जर ऍडजस्ट केली तर डिनॉमिनेटर सेम होईल किंवा न्यूमरेटर पहिल्यासारखं सॉल्व करा तरी पण याचा आन्सर इक्वल टू 0 आपल्याला आणता येईल. दोन्हीकडे ही एकच कंडिशन वापरा म्हणून या क्वेश्चनला तुमच्यावर सोडून देतो. ओके, इथं साइन रूलचे प्रॉब्लेम स्टॉप करू. उद्या पुन्हा 1-2 घेऊन रिपीट करू आणि कोसाइन रूल. ठीक आहे.